सकाळचे वाजले आहेत 7:30 आणि श्रियान अजूनही झोपलेला आहे. आता त्याला स्कूलला जायचं आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. मी कालच रात्री इडली आणि डोसाचं बॅटर भिजत घातलं होतं आणि ते ग्राइंड करून ठेवले. बघूयात आता कसं फर्मेंट झालं आहे. छान झालं आहे. ॲक्च्युली थंडीच्या सीझनमध्ये हाच प्रॉब्लेम येतो की बॅटर व्यवस्थित फर्मेंट होत नाही आणि त्याचमुळे मी त्यामध्ये भिजवतानाच मेथी ॲड केली होती सो दॅट की बॅटर छान गरमाट येईल त्याला आणि फर्मेंट होईल. बघू शकता बॅटर एकदम मस्त फर्मेंट झालेलं आहे. आणि ज्यावेळेस वाटतं की बॅटर जास्त फर्मेंट नाही झालं आहे त्यावेळेस मी त्याला शक्यतो असं उन्हात ठेवते. एक अर्ध्या तासात खूप छान बॅटर फर्मेंट होतं. तो डोशासाठी लागणार आहे थोडंसं बॅटर, सो मी यामध्ये काढून घेते आहे ते. यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करते आहे. पाणी टाकून आपल्याला छान असं बॅटर इथे बनवून घ्यायचं. तुपाचा वापर करते कारण ते घी डोसे सॉफ्टसुद्धा राहतात आणि खायलासुद्धा छान लागतात. टेस्ट रवा छान असा मस्त गरम झाला आहे. मी इथे थोडंसं याला तूप लावून घेते आहे आणि आता आपल्याला टाकायचे आहेत आपले मिनी डोसे यावर. काहीतरी युनिक व्हरायटीजमध्ये करून दिले ना तर मुलांना नेहमीच आवडतं. काहीतरी वेगळं अट्रॅक्शन होतं त्याबद्दल. छान असे मिनी डोसे इथे रेडी झालेले आहेत. मला असं वाटतं आईचं सगळ्यात मोठं सुख काय असेल ना तर मुलांनी टिफिन फिनिश करून यायचं हेच असतं आणि मुलं करतातही तसं. श्रियांच्या बाबतीत ते करतो. आता यांना मी काढून घेते आहे. हे असं एखाद्या कपड्यावर काढलं ना तर मग त्याची वाफसुद्धा निघून जाते आणि ते सॉफ्टसुद्धा राहतात. एकदम छान झाले आहेत, एकदम सॉफ्ट झाले आहेत. बघू शकता आपले डोसे रेडी झालेले आहेत. काय टिफिनला? वाव, डोसा. श्रेयांना स्कूलला जाण्याआधी हे ड्रायफ्रूटचं दूध असतो ते आम्ही त्याला देतो. आता हे याला छान ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये आपण याला काढून घेऊया जेणेकरून हाच आमचा ब्रेकफास्ट असतो स्कूलला जाण्याआधी. आमच्या डोसा चोर आहे. सो यामध्ये मी घेतलं आहे ओलं नारळ, त्यानंतर थोडीशी शेंगदाणे घेतलेले भाजलेले, कोथिंबीर इथे घेतलेली आहे, पुदिना घेतला आहे थोडासा, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं लसूण घेतलं आहे आणि इथे घेतले मी थोडासा आल्याचा तुकडा आणि यामध्ये मीठ आणि साखर आपण वाटण्याच्या वेळेस ॲड करणार आहे. कुठल्याही प्रकारचं हिरवं वाटण किंवा हिरवी चटणी करताना एक ट्रिक लक्षात घ्या. बऱ्याच वेळेस काय होतं ते काळं पडतं. सो त्यासाठी आपल्याला इथे थोडंसं 2-3 थेंब लिंबू पिळायचं जेणेकरून वाटल्यानंतर चटणी काळी पडणार नाही. चटणी आपली वाटून रेडी झालेली आहे आणि बनते. ह्याला हवं तर वरनं फोडणीसुद्धा देऊ शकता पण श्रियांसाठी मी अशीच ठेवते आहे. आम्हाला वरनं थोडीशी फोडणी देईल आणि ही अशी पण छान लागते. सो आता करूया श्रियांचं टिफिन पॅक. सगळ्यात पहिलं आपण ही चटणी घेऊया आणि आज फ्रूट्समध्ये आहे ॲपल. आपले डोसे यात जाणार आहेत छोटे छोटे. सो असा आहे आज श्रियांचा टिफिन. श्रियो बाय बाय, लवकर ये.
श्रीयू कुठे चालला? श्रीयू कुठे चालला? कुठे चालला तू? काय शिकणार आहे आज स्कूलमध्ये? ABCD. वाव. आणि हे काय? चावी दे मला. बाय बाय. बाय तर कर. स्कूलला जायला एक्साइटेड आहे आम्ही जरा. बाय बाय. सो चालला आता श्रीयू स्कूलला. वेदर आमच्याकडे खूप छान असतो आणि श्रियांची स्कूल इकडेच जवळ आहे. श्रियान स्कूलला गेला आहे. बरेचशी कामं आहेत ती करून घ्यायची आहेत फास्ट आणि बघूयात लंचमध्ये काय बनवते मी तुम्हाला दाखवते नक्की. आज खूप सगळे कामं आहेत. आज 2 प्रमोशनल व्हिडिओ आहेत ते शूट करायचे आहेत. त्यानंतर ऑफिसची काही कामं आहेत आणि घरातली काही कामं आहेत. भरपूर कामं आहेत. सो बघूयात कसं जातो आहे दिवस. श्रियान स्कूलला गेला आहे आणि आता मी फ्रेश होऊन आली. आता मी चहा घेते आहे. आज झाडांना सुद्धा पाणी द्यायची गरज आहे. सगळ्यांची स्कूलला जायची गडबड, सगळ्यांचं कामावर जायची गडबड आणि खूप भारी वाटतं. एकदम निवांत लाईफ असते. लेडीज मला DM-मध्ये एक प्रश्न विचारत आहेत बऱ्याच दिवसांपासून की ताई आम्हाला पण असं काहीतरी कंटेंट क्रिएशन चालू करायचं आहे किंवा मग तुला यातनं पैसे मिळतात का, किंवा अजून भरपूर सगळे क्वेश्चन असतात. नवीन असतात त्यामुळे माहिती नसतं बऱ्याच जणांना. सो कसं असतं ना, यूट्यूबकडनं आपल्याला पैसे येतात पर व्हिडिओ. ज्याप्रमाणे तुमचे व्ह्यूज असतात, तुमचा वॉच टाईम जेवढा होतो आहे त्यानुसार तुम्हाला पैसे येतात. पण इंस्टाग्रामकडनं तसं होत नाही. इंस्टाग्रामकडनं तुम्हाला जे ब्रँड प्रमोशन्स येतात, ब्रँड कोलॅबरेशन येतात, त्यातनं तुम्हाला पैसे मिळतात. इंस्टाग्राम स्वतः पे करत नाही कुठल्याच प्रकारचं. पण मला असं वाटतं की पैशांसाठीचा विषय थोडासा बाजूला ठेवून तुमचे काहीतरी स्वप्न आहेत जे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकता. तुमच्या अंगात जी कला आहे ती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकता. मी जेव्हा कंटेंट क्रिएशन स्टार्ट केलं त्या टाईमला मला वाटलंही नव्हतं की मला तुम्ही लोक एवढं भरभरून प्रेम देता. का तर फक्त माझं नीश चांगलं होतं, माझा जो टॉपिक होता तो चांगला होता. भरपूर आईंना माझ्याकडनं मदत झालेली आहे. सो एक चांगला थॉट होता लोकांपर्यंत जाण्याचा, पोहोचण्याचा, आणि आज त्यामुळेच मी इथे तुमच्यासमोर आहे. त्यांना खूप छान रिस्पॉन्स मिळतो. सो हे डिपेंड्स ऑन एव्हरी सिच्युएशन असतं. सो तुमचं लक चांगलं असेल, तुमची नशीब तुमचं साथ देत असेल तर डेफिनेटली तुम्ही खूप पुढे जाताल. पण चालू करा. आज नाही उद्या करू, उद्या करू, उद्या करू, उद्या कधीच येत नाही. सो तुम्हाला काहीतरी करायचं असेल ना आयुष्यात डेफिनेटली चालू करा. हां, पहिल्या वेळेस थोडंसं ऑकवर्डनेस होतो, मला अजूनही आहे. पब्लिकमध्ये मला व्हिडिओज बनवता येत नाही. मला एक थोडासा ऑकवर्डनेस येतो. पण मी आता ट्राय करते आहे. थोड्या दिवसांनी आपोआप आपण कॅमेरा फ्रेंडली होऊन जातो, लोकांचा विचार करत नाही आणि आपल्याला माहिती आहे की आपण लोकांपर्यंत काय पोहोचवतो आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. सो डेफिनेटली ज्यांना वाटतं आहे की आपण काहीतरी करू शकतो त्यांनी डेफिनेटली काहीतरी चालू करा. असं वातावरण खूप छान असतं आमच्याकडे. पूर्णच वातावरण खूप छान असतं. पण मोस्टली सकाळी मला खूप आवडतं, खूप फ्रेश वाटतं. आणि श्रियान स्कूलला गेल्यानंतर थोडीशी शांतता होते. बट दॅट्स ओके. मुलं छान स्कूलला चाललं सकाळी सकाळी. आणि या झाडाला ना एवढे सुंदर फुलं येतात, काय सांगू तुम्हाला आता. एकदम प्रिटी. आणि याचा वाससुद्धा खूपच जास्त छान आहे. कुकर लावला होता मी आणि इथे डाळ, राईस लावला आहे आणि सोबतच बटाटे यामध्येच उकडायला टाकले होते. सो 2 कामे लवकर होतात. ते छान उकडलेले आहेत. तो चला आज आपण छाया मावशी स्पेशल अशी बटाट्याची भाजी बघूयात. काय टाकलं मावशी? जिरे टाकले, मोहरी टाकले.
ओके, जिरे, मोहरी, लसूण बारीक कापलेला आणि मिरची. सो ही डोशाबरोबरची बटाट्याची चटणी आहे. ह्या मावशी स्पेशल कुक आहेत एकदम आमच्या घरातल्या. कांदा छान असा फ्राय करून घेतात. हिंग पण टाकलं जात थोडंसं. आज छाया मावशींची ॲनिव्हर्सरी सुद्धा आहे. स्पेशल ॲनिव्हर्सरी. काय आहे छाया मावशी? किती वर्ष झाले लग्नाला? 18. ओके. पार्टी का आम्हाला? मग काय पार्टी देतं? हसून बोला ना. तुम्हाला राग येतोय का माझा? हसूनच बोलते ना. जाऊ पार्टी करायला आपण. किती वर्ष झाले लग्नाला? 18 वर्ष. 18 वर्ष. काय म्हणताल तुम्ही नवीन पिढीला संसाराबद्दल काही टिप्स? काय सांगताल नवीन पिढीला? कसा 18 वर्ष संसार केला तुम्ही? छान छान केलं. आणि आजकालची मुलं बघा किती भांडतात. आजकालच्या मुलांचं काय खरं नाही. आता परतला का कांदा? ओके. वा वा. छाया मावशी खूप छान स्वयंपाक करतात. सकाळी मी श्रियांच्या टिफिनसाठी बनवत असते आणि मग त्यानंतर छाया मावशी टेक द किचन आणि त्या बनवतात छान छान. आज काय भाजी बनवली घरी? कुरडईचं भोगा. वा. ओके. वा. छाया मावशींचा आवाज खूपच कोमल आणि नाजूक बारीक आहे. आमच्या ऑडियन्सला एवढा आवाज येत नाही. थोडंसं जोरात बोला. ओ. सो झालेली आहे आपली बटाट्याची मस्त अशी भाजी. गरम गरम डोस्यासोबत. सो मावशी बनवत आहेत डोसे. डोसा रेडी. ज्यांना डोसा असं प्लेन टाकता येत नाही ना, अशी एक वाटी घ्यायची जिचं हे प्लेन असायला हवं. आपलं बॅटर इथे टाकायचं आहे एक जागी आणि ह्याला छान असं पातळ स्प्रेड करायचं. इव्हनली स्प्रेड होतो डोसा. किती मस्त डोसा रेडी झालेला आहे आपला. याला मी आता टर्न करते. थँक्यू. सो आपला डोसा आणि हे रेडी झालेला आहे. सो इंडियन नाही खात घरात, नाही आवडत. सो त्यासाठी मावशींनी फ्लॉवरची भाजीसुद्धा केलेली आहे. इथे थोडी पालकची भाजी पण आहे आणि मसाला भेंडी पण आहे. आमच्याकडे खूप व्हरायटीज ऑफ भाज्या कराव्या लागतात प्रत्येकाच्या आवडीनिवडीने. ही इथे खोबऱ्याची चटणी आहे आणि ह्याची रेसिपी तर तुम्ही बघितलीच. सोबत आहे इथे भाकरी आहे. भाकरी पण बनवली आहे आणि मावशी स्पेशल शेंगदाण्याची मस्त खरपूस अशी चटणी आहे. डोसा आणि भाजी. खूप भारी झालं आणि डोसा तुम्ही बघू शकता केवढा क्रिस्पी आहे. वॉटर क्रिस्प. आणि सोबत ही चटणी. जर प्लेन डोसा तुम्हाला हवा असेल ना तर यू डेफिनेटली ट्राय दॅट वाटीवाला हॅक. सो 1 वाजलेला आहे आणि आम्ही चाललो आहे श्रियांना स्कूलमधून आणायला. मागे सगळे डाळिंबाचे रोपं आहेत है ना? कधी लावायचे? आज का? ओके. ही श्रियांचं स्कूल आहे. खूप छान आहे. खूप छान वाटतं. हे घेऊन जा बॅग आणि ते घेऊन
We always use Areto. काय कुठले रोप काय ते कुठले रोप आहेत ते डाळिंबचे ना आज आपण जायचं का मळ्यात आणि तुला नाही पकडणार बापरे ओ पप्पा तुझे कोण आणि मला सांग ना आज काय टिफिन फिनिश केलंय की नाही आल्यावर पहिलं तेच काम असतं मला बघायचं ओ सगळं टिफिन फिनिश केलं आहे आणि चटणी पण खाल्ली आहे. श्रियान दुपारी झोपला की मग मी माझी बाकीची कामं करून घेते. सो एक प्रमोशन व्हिडिओ शूट करायचा होता तो करून घेतला. त्यानंतर लॉन्सची ऑफिसची काही कामं होती ती क्लिअर करून घेतली आणि थोड्याशा नवीन आयडियाज असतात त्या मी राईट डाऊन करत असते. सो मग ते सगळं केलं. तोपर्यंत श्रियान मस्त झोपला होता. तो नंतर त्याला उठवलं 4-4:30ला. त्यानंतर त्याने स्नॅक्स खाल्ले आणि मग आम्हाला भरपूर खेळायचा टाईम मिळतो. संध्याकाळचा डिनर मावशी ऑलरेडी तयार करून गेल्या होत्या. सो हे सगळं होतं आज डिनरमध्ये आणि मग आम्ही मस्त जेवलो. फायनली दिवस संपलेला आहे आणि कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग मला नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.